पहिला चेंडू आपल्याला पहिला आणि संघाचं पहिलं शतक घेऊन येतो कल्पेश आणि स्ट्राईकला होतो स्वप्नील धावून नाही खाता खोलतो आपल्या संघाचं पुन्हा टोळा चेंडू क्षेत्ररक्षण येतो पण क्षेत्ररक्षण चेंडूला समजलं नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय 4 रन दिले ना तुला बॉलच पडून करतो नाही क्षेत्ररक्षण स्वतः तिकडून इशारा दिला चौकार येतो खेळाडू काय असते या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कळलं फलंदाजी करतात राजू सर हे कसं येतं मला व्हॉट्सअपच भरले कसं काय नाही नाही एक धाव समाधान म्हणाला तर राजू सरांना वैयक्तिक 7 धाव खेळू काढल्यात राजू सरांनी धाव संख्या होत होती 8 बिनबाद 8 स्वप्नील आणि हलक्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो क्षेत्ररक्षण पण चेंडू जातो एक नजाकत जी बॅटिंग मध्ये पाहिजे खेळाडूमध्ये आणि आता मात्र चेंडू येतो एकच धाव समाधान मानायला लागतो का नक्कीच एकच धाव संख्या होती ती तुला बॉलच बघायचं एका षटकाच्या धाव संख्या होती 13 एका षटकाच्या समोर धाव संख्या होती 13 आणि आता दुसरं षटक घेऊन येतो ते प्रशांत स्ट्राईकला स्वप्नील मोठे फटके खेळावं लागते जास्तीत जास्त धाव संख्या उभ्यावर लागेल ही तेवढीच पराजीचं फलंदाज कैलास टीममध्ये आहे पहिल्या मॅच मध्ये बघितलं होतं दीपक सिंग काय फलंदाजी केली होती दीपक सिंगने ते तर आपल्याला इलेक्शन मध्ये असणार समीर सर त्या टीम मध्ये एसटी रक्षेच्या मागे खूप चांगली फलंदाजी करतात ते सुद्धा ते पण आपल्याला इलेक्शन मध्ये पाहायला मिळणार प्रशांत येतो गोलंदाजी मार्कवर स्वप्नील स्ट्राईकला पॉवर प्लेचं षटक संपलं पॉवर प्लेचं षटक केल्यानंतर वाटतं 13 धावा करून काढल्यात कमीत जास्तीत जास्त धाव संख्या उभारावी लागेल 70+ धाव संख्या उभारली तर नक्कीच चांगलं शपथ नाही कॅमेरा शपथ चपाती रस्सा कांदा भात त्यांचा सामना चालू करायचा प्रशांत येतो गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बघूया काय करतो स्वप्नील हलक्या हाताने करले चेंडू एकच धाव समाधान म्हणावं लागते स्वप्नील यांना मोठे पटके खेळावे लागतील हा सामना जिंकायचा असेल महत्वाचा सामना आहे उच्चत्य फेरीमधला सेमी फायनल खेळतोय आपण चांगलं क्षेत्र फलंदाजी करावी लागेल फलंदाजी चांगली झाली तर बॉल बघ आणि
आणि आता मात्र आजूबाजूच्या बॅटमॅन येते एक ध्यान षटकार काय फलंदाजी मध्ये पाहायला मिळते नक्कीच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते होम ग्राउंड मध्ये राजू पाटील सर एवढं बंद बी नव्हत्या त्यामध्ये पैसे बी अंगावरती तुझं काही टेन्शन नको द्यावं नाही का तू आणि तू पुरा मला झालाच नाहीये बाबू लगेच अशी चालू म्हणजे हे बाबा काय बरं तुझं बघ पहिला चेंडू चांगला हाताळला होता पण दुसरा चेंडू शॉर्ट पिच होता चांगलं आणि पुढचा चेंडू प्रशांतचा पुन्हा हा पोलीचा चेंडू होता चेंडू जातो सीमारेषेकडे पण तेवढंच क्षेत्ररक्षण करतो सज्ज होतो एकच धावा समाधान व्हावं लागतं का स्वप्न आणि त्याशी 2 धावा करून काढल्या त्या दोन्ही बॅट्समॅन चांगलं रनिंग पाहायला मिळले तालमेल चांगला होता आणि 2 धावा करून काढल्यात आणि धावसंख्या होती ती 22 राजू पाटील ते प्रशांत फुलटा चेंडू होता चेंडू दिला भिरकावून पंचांकडे दात मागतात पंचांचा निर्णय षटकार आणि या चेंडू नंतर धावसंख्या झपाट्याने वाढले का तर एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार येथे कोणाच्या बॅटमधून राजू पाटील आपल्या होम ग्राउंडवर चांगलं प्रदर्शन दाखवताना खरोखर प्रॅक्टिस या टुर्नामेंट साठी चालू केली होती टुर्नामेंट खेळायची आहे बक्षीस जिंकायची आहे आणि आपल्या होम ग्राउंडवर चांगलं प्रदर्शन दाखवायचं आहे ते साध्य करताना राजू पाटील नक्कीच फलंदाजी चांगली फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे उलटा चेंडू चांगला संगणन घेतला होता राजू परिसराने पुन्हा एकदा हा पोलीचा चेंडू बॅटच्या टप्प्यात आलाय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एक येतोय ब्रँडेड क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि आता हे होते राजू पाटील काय फलंदाजी आपल्या 2 ग्राउंडवर कसा रे तुझा मॅच कोणामध्ये रंगते अमेझॉन स्पेशल स्टाफ ऑफिस स्पेशल स्टाफ या दोन्ही सामन्यामध्ये सामना रंगते सामना चालू बॅट प्ले कोणाची राजू पाटील पुन्हा फुलटा चेंडू पुन्हा बरकून दिलाय क्षेत्ररक्षणाचे चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 1 बॉल चौकार
संकेशाचं समालोचन चांगलं घेतलंय. पुन्हा एकदा विषयान चेंडू पंचांचा हात उचलतात. अतिरिक्त धाव होते. फलंदाजी नक्कीच बघण्यासारखी आणि गोलंदाजी चांगली करावी लागेल. मॅच उपांत्य फेरीची आहे, सेमी फायनलची, हे लक्षात असू द्या. प्रत्येकाच्या गोलंदाजाच्या या लक्षात असल्या पाहिजे की हा सामना म्हणजे उपांत्य फेरी. त्यामुळे खेळ चांगला खेळावा लागेल. मॅच जिंकायची असेल तर नक्कीच चांगला खेळावा लागेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स येतो आणि सक्सेसफुल रिव्हर्स शॉट आणि या बॅटमध्ये शक्य आणि तसे प्लेअर बनवलेले नेक्स्ट मॅच साठी राखीव प्लेअर खेळलेले आहेत. नेक्स्ट मॅच साठी सुधाकर सानप यांनी नेक्स्ट मॅच साठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतो. राखीव खेळाडू ठेवलेले आहेत सुधाकर सानप यांनी, ते नेक्स्ट मॅच मध्ये दिसणार. एकोणपन्नास 49 तिसरं षटक प्रगतीवर. चांगली फलंदाजी करतोय स्वप्नील. पण एक मुद्दा चेंडू हाताला संकेशनी दोन्ही एकच टाकून बघ. फलंदाजी चांगली पाहायला मिळते. हा पोलीचा चेंडू होता, धडकून दिलाय, जातो सीमारेषेच्या बाहेर आणि याच पटक्यासाठी कोल्हापुरात जाणारा कुशुलीचा मॅन पर कुशुली स्वप्नील मांडे. चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा पोलीचा चेंडू होता पण चेंडू होता पण प्राप्त करता आले नाही. चांगलं अटेम्प्ट केलं होतं समीर सरांनी पण एकच धाव समाधान मला लागतं स्वप्नील यांना. हा पोलीचा चेंडू होता तेवढा काही समजलं नाही. इथली थोडी जास्त मिळाली चेंडूवर. नक्कीच अति टप्प्यावर चेंडू हाताळला तर फलंदाजाला जखडून धरू शकतो, पण ते करावं लागेल. 56 धावा. खरोखरच फलंदाजी काय होते. पुन्हा एकदा आपोलीचा चेंडू होता. बॅटच्या टप्प्यात आला. कास्तरसाहेब तेलंगणा चेंडू होतो. शतरक्षक फील करतो. तत्परी 2 धावा पडून काढतात. शतरक्षक तत्परती 2 धावा मिळतात आणि षटक सणाची धाव संख्या होते ते 58. 58 धावांचे या दोन्ही प्लेअरमध्ये. अजूनही 12 चेंडूचे खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये नक्कीच 30-35 धावा काढल्या तर नक्कीच 90+ स्कोर होऊ शकतो. जर 90+ स्कोर नक्कीच चांगलं स्कोर उभा राहू शकतो. बघूया आता पुन्हा गोलंदाजी मारतो. बिग फाईट यानंतर होणार असणार. या सामन्यामध्ये जिंकेल तो नक्कीच 2 हात करेल तो सुधाकर सानप या टीम सोबत आणि तेवढेच सज्ज झाले ते सुधाकर साहेब. म्हणून एका नजरेने एका टकने मॅच बघतात कोणता सामना माझ्याशी 2 हात करेल. एवढा बारीकाने लक्ष करतात की कोणता प्लेअर कसा खेळतोय आणि तेच प्रशिक्षण देणार आपल्या टीमला. सुधाकर सानप सर सध्या जरा गप्पांमध्ये रंगलेत. आता गोलंदाजी मारतो येतो तो. स्वप्नील हे पायावर चेंडू आदळला होता पण चांगल्याच क्षेत्रक्षण खेळ खराब होतो. 2 धावा पडून काढतात स्वप्नील.
गोलंदाज समाधान व्हावं लागते. सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं, गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागते. चांगली कमेंट दिली होती मंगेश किनारे, पण मी आपलं लाईव्ह प्रदर्शन चालू आहे. हो काय गॅप मध्ये चेंडू कार्पेट पायाने तोडून काढलाय. चेंडू आता शतक्ष चिलकत होतात, परंतु 2 नावं पळून काढतात. काय रनिंग काय मिळते. 62 62 धावा. दोन्ही प्लेयर जे मैदानात खेळतात नाईट शिफ्ट करून आले आहेत. नाईट शिफ्ट त्यांच्या नावाने पळेल. केला होता आणि रिव्हर्स सक्सेसफुल होतं आणि पुन्हा येतो तो चौकार वनबास. बघा नाईट शिफ्ट मध्ये काम करून करून पुन्हा दिवसभर खेळू, पुन्हा नाईट शिफ्ट जायचंय, तेव्हा चांगलं खेळ पाहायला मिळतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद होते. जेम्स शिकलेले त्याच्या सहकारी दीपेश कुरण राजू पाटील सरांना आपल्या साथीदाराला सहकार्य केलं की बघू आपण रोहनची खेळी कशी आहे. आपल्याला पुढची मॅच सुद्धा खेळायची जर असेल तर आपले फलंदाज ओळखावे लागतील. त्यात अनुषंगाने रोहन मांडलेल्या मैदानात पाठवलं. छोटा मात्र उलटा रोहन बाहेर आले. चांगली खेळी केली, चांगलं स्कोर उतरलं. आता मात्र गोलंदाजी मार्क येत होते. दीपेशांचा होता चेंडू धडकावून दिला. चेंडू जातो सीमारेषेला. साठी जाणला जातो ते दीपेश मॅनफर करून काय तो पटके. हा सुद्धा खेळाडू नाईट शिफ्ट करून आलाय. बघा सगळ्या अमेझॉन टीमचे
तिन्ही प्लेयर नाईट शिफ्ट करून मैदानामध्ये आणि पुन्हा सुद्धा त्यांना नाईट शिफ्टला जायचंय. पूर्ण दिवस खेळ करून नाईट शिफ्ट करायची आहे आणि रोहन मात्र आपल्या डे शिफ्टचं काम आटोपत करून मैदानात आले आणि सुधाकर साहेब चालले मॅनेजमेंटकडे आपल्या पुन्हा अजूनही 5व्या षटकातलं काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू काटकरचा आणि तेलंगाणा चेंडूवरती शतरक्षण करतो तत्पुरती गॅप मधून चेंडू निघून जाते. काटकरचा चेंडू या टीमचे आधारस्तंभ निलेश वारंग सर नक्कीच मैदानामध्ये आणि मध्ये आपण पाहू इच्छितो. मंगेशनगरवरून 6 मारल्यानंतर एक आधार आणि ते ट्रिपल घोषित केलं आणि पहिला चेंडू राजा Last test completed. Now close your eyes and feel the vocal.
ते स्वप्नील ते दीपक सिंग तो नजाकत बघा नजाकत काय नजाकत होता ज्या प्लेअर मध्ये नजाकत असते तो नक्कीच प्लेअर नावा रूपात येतो आणि आता मात्र इन चेंज करतोय काही नाही त्या चेंडूमध्ये स्वप्नील गोलंदाजी मार्कवर होतो पुन्हा एकदा दीपक सिंग पुन्हा एकदा कट आणि तेज रनाची सुद्धी संधी होती आणि विकेटची सुद्धी संधी होती निलेश सरांच्या हातातून जय सुटला मोठा मासा गलाला लागला होता पण तो निसरला आणि या संधीचा सोनं करेल का दीपक सिंग बघा नेक्स्ट हो मत माहिती सन्मान केलं चेंडू जसा होता त्याला सन्मानित करावं गोलंदाजी जरी चांगली करत असलो तर गोलंदाजी सुद्धा चांगला करतोय आणि त्या गोलंदाजाला सन्मान केला पाहिजे तेच तर फलंदाजाचं महत्व असतं प्लेअर कसा बनतो तर हे प्लेअर जे क्रिकेट वा काय गोलंदाजी नक्कीच गोलंदाजी चांगली गोलंदाजी आवडली असेल तर तालांचा आवाज झाला पाहिजे प्रशांत टाकलकर आवाज विक्रांत जाधव आवाज आला पाहिजे आवाज कमी झाला थोडा स्ट्राईकला बॅट्समन गोलंदाजी स्वप्नील पुन्हा हा पोलीचा चेंडू होता काय गोलंदाजी पंचांकडे दात मागतोय पण पंचांनी दात फेटाळून काढलेला आहे नक्कीच गोलंदाजी दोन निर्धाव चेंडू होते रॉकी भाई विन आई आधी शाळेत जिंकली वाटतं नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो सेकंड धमाका बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव कानात यश प्राप्त होते गोलंदाजी चांगली असली तर फलंदाजी चांगली असली तरी गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय संतोष महादेव काय चेंडू अडवला संतोष महादेवने सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हटलं होतो नो चेंडू आकललाय आता मात्र क्रिएट होतो स्टेपआउटचा नो चेंडू दिलाय पंचानी 1+1 क्षेत्ररक्षण चांगली होती मी म्हटलं होतं मला बॅटिंग नाही भेटली मला बॉलिंग नाही भेटली पण मी क्षेत्ररक्षण चांगलं करेन खेळाडूंनी समजलं पाहिजे आणि त्या चांगली गोलंदाजी करायला लागेल आपण स्कोर चांगला उभारला पण गोलंदाजी पण चांगली करायला लागेल कारण की तेवढंच मात्र फलंदाज आहे या टीम मध्ये आता मात्र चांगला
लोटी पुन्हा बाईकचा शोका येतो. पलटीला लोटी. राजू पाटील यांच्या कसा बॉल आपला बॉल 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 ट्राय यार. चांगला अटेम्प्ट केला होता जेलचा, पण संतोष महापादूच्या सुद्धा चेंडू हातात बसला नाही. कार्पेटची सायनी चेंडू टोलाकडे स्वप्नील होते चेंडूवर. सुरेख फेकी केली होती, पण त्या एवढा तीक्ष्ण तिथे विशाल बागेराव. 2 धावा समाधान होते. धाव संख्या होती ती 30 आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज राजू पाटील. अशा आहे दादा मागे हो.
गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. चांगली मजाकमध्ये चेंडू गोलंदाज काढलेला विशाल वाघेरेंनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव समाधान व्हायला लागतं. विकेट प्राप्त करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करावी. ती पण विकेट कोणाची? दीपक सिंगची विकेट पाहिजे. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच त्या फलंदाजाला बाद करावं लागेल. स्वप्नीलला काय संख्या होती 42 42. दीपक सिंग फलंदाजी करतो. नजाकत पाहायला मिळते त्याच्या बॅटिंग मध्ये. म्हणून धावा रोखण्यास प्राप्त झालं नाहीये. हितेशांनी 2 धावा धाव संख्या होती ती 44. धावा रोखावं लागतील. गोलंदाजी चांगली करावी लागेल. त्यासाठी धावा रोखण्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल आणि फलंदाज सुद्धा बाद करावा लागतो. हा क्या गोलंदाज एकच धावा समान धाव संख्या होती ती 45. त्यानंतर स्वप्नीलला गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी हाताळावीच लागेल. एलबीची विकेट नसल्या कारणाने एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 46. तिसऱ्या षटकाची समजा धाव संख्या होती 46. अजूनही धाव जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 47 धावा. कोण येते गोलंदाजी मार्कवर? गोलंदाजी मार्कवर होते विरेन. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. तशीच गोलंदाजी करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर 47 धावा करावी लागतील. अशी गोलंदाजी सुद्धा करावी लागेल गोलंदाज विरेनला. हो चांगली गोलंदाजी होती विकेट किपरच्या. तो चेंडू जाते पण एकच धाव समान लागते. विनय येते. चांगलं कव्हरअप केलं विनयने. विनयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणखी स्ट्राईकला गेले दीपक सिंग. मोठ्या फटका मारण्यात 47 धाव संख्या 47. मोठे फटका मारण्यात यश प्राप्त करतो ते दीपक सिंग. मारू शकतो मोठे फटका नक्कीच मारू शकतो तो. फिल्डर क्रमांक 3 मस्त मस्त. फलंदाजी चांगली करायला. मॅच जिंकायची असेल अजून 11 चेंडू आणि 46 धावा. विरेनला चांगलं पण गोलंदाजी करावी लागेल. कारण की फलंदाज तेवढं तात्पर्य. हो पंचांचा निर्णय होतो वाईट चेंडू. विरेनला गोलंदाजी चांगली करावी लागेल. 11 चेंडू समीकरण लावले तर 45. 11 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाजी चांगली करावी लागेल मॅच जिंकायची असेल तर. हो दीपेश येतोय आणि इथे गेली संपुष्टात येत होते दीपक सिंगची. मोठा मासा गळाला लागलाय. आता मात्र मैदानामध्ये समीर सर आवाज टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे.
रेसिंगचे बिग बॉस मैदानामध्ये मॅच जिंकायची असेल तर चांगली खेळी करावी लागणार. खूप चांगले फलंदाजी करतात. मस्त केला रे. मागच्या हंगामामध्ये सुरेख फलंदाजी केली होती आणि मैदानामध्ये आल्यानंतर काय तालांचा आवाज झाला होता. समीर सर विरण गोलंदाजी करते ते समीर सराला बघूया. समीर सर ते विरण काय फटका पहिला चेंडूवर. नक्कीच एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पहिल्या चेंडूवर येतो. धावसंख्या होती ती 54. षटकार कोणी घेतला बिग बॉस समीर सरांनी. आणि काय तो आवाज होता इथे. मात्र तेवढंच मॅचची आतुरतेने वाढ बघतात सुधाकर सानप. प्लेअर बनवून आणले. प्लेअरला स्ट्रॅटेजी बनवली आहे का आपल्याला कोणत्या संघासोबत खेळायचंय. व्हिडिओ पाठवत नाही अजून ते. त्या अनुषंगाने सुधाकर सानप हास्य मुख्य त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणून तर प्लेयर राखीव ठेवलेले एका सामन्यासाठी. चला जाऊया सामन्याकडे. काय फटका खेचला होता पहिल्याच चेंडूवर. षटकार खेचला होता. आता मात्र कमबॅक करतो विरण. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलीच. धावसंख्या होते ती 54. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा. 8 चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक चेंडूवर फटका खेचावा लागेल. विशान चेंडू. विरेनला चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर आपल्याला नक्कीच थोडं चांगलं गोलंदाजी करावी लागेल. विरेन अचूक टप्पा पाहिजे. समीर सर पुन्हा एकदा आणि पुन्हा काय
28 धावा शो करावे लागतील. पुढचा सामना खेळायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. यासाठी 28 धावा रोखावे लागतील. दीपेश फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजी चांगली करावी लागेल. दीपेश कुरुल एक्सप्रेस दीपेश सर्व फ्लिपकार्ट एचआर टीमचे हार्दिक स्वागत. पीएसएन तर्फे प्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत. फ्लिपकार्ट टीमचे एचआर सहर्ष स्वागत पीएसएन करून. काय सामना रंगला, 2 चेंडू 11 धावा. सामना बघायला आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे, नक्कीच टाळ्यांचा.
सामन्यात रंगत कोण आणलो समीर सर बिग बॉस नक्कीच सामन्यामध्ये रंगत तर हे 500ला आझाद, त्याला 500ला आझाद. येतो का बॅटिंग बॉलिंग एक नो बॉल टाक मला होईल बरोबर. काय चेंडू विशाल लक्ष द्यायचे 2 चेंडू आणि 11 धावा या चेंडू नक्कीच दीपेशच्या आणि चौकार थंड पण घेऊन ये. 7 धावा योग्य सुपर वैताग आला की आम्ही बाबा शेख बार कैलास शेख बक्षीस लावलं पण नक्कीच सामना बघायला आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे सामना कसा पाहिजे बघायला तर सामना असा झाला पाहिजे बघण्यासाठी नक्कीच हारला पण नक्कीच समीर सरांनी चांगली फलंदाजी केली त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मैदानात उतरले मॅच बनवून दिली होती समीर सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे पण काय आता मात्र मैदानात स्ट्रॅटेजी करताना त्याला माहिती आहे सामना या टीम सोबत खेळायचं आहे त्याचं म्हणणं होतं वैभवनी मला म्हटलं होतं सुधाकर साहेब मला राजू पाटीलच्या टीम साठी खेळायचंय ठीक आहे एक वैभव लेकराला पण आम्ही घरी थांबतो नाही तुम्ही सुद्धा खूप नजर लावून येते